प्रियजनांनो, येशूच्या नावाने तुम्हाला प्रेमळ शुभेच्छा. तुम्ही बरे आहात ना? मी तुम्हाला नेहमी आनंदी राहा असं सांगितलं नव्हतं का? तुम्ही नेहमी येशूमध्ये आनंद मानला पाहिजे बरं का. प्रभू तुमच्या सोबत असेल तर तुम्ही आनंदी राहू शकता. तो तुमच्यासोबत असेल तरी समस्या, संघर्ष आणि त्रास येऊ शकतात. तरीही तो त्या सगळ्यातून तुम्हाला अद्भुतपणे मार्गदर्शन करेल. आता प्रभू तुम्हाला एक वचन देत आहे. तुम्हाला माहित आहे का ते काय आहे? यहेजकेल 37:14. मी तुमच्या ठायी माझा आत्मा घालीन, तुम्ही सजीव व्हाल. तुम्ही विचार करत आहात का मी आत्ताही जिवंत नाही का? हे एक आध्यात्मिक सत्य आहे. आपल्या आध्यात्मिक जीवनात काही गोष्टी आपल्यावर परिणाम करतात आणि आपल्यात मृत स्थिती निर्माण करतात. लोक म्हणतात मी प्रार्थना करू शकत नाही, माझ्या प्रार्थना जीवनात मी जणू काही मृत आहे असं वाटतं, तिथे आनंद किंवा उल्हास नाही, माझा सगळा आनंद संपलाय, माझ्या कुटुंबात शांती नाही, सगळं जणू मृत झाल्यासारखं वाटतं. तुम्ही असं बोलणारे लोक ऐकल्यात का? त्यांच्यावर परिणाम झालाय. जेव्हा देवाचा आत्मा येतो तेव्हा तो आपल्याला पुन्हा जिवंत करतो. प्रभू आपल्यात आपला आत्मा पाठवतो आणि आपलं जीवन पुन्हा जिवंत करतो. आजही कदाचित तुमच्या आयुष्यात काहीतरी परिणाम झाला असेल. कुठेतरी तुम्हाला असं वाटतंय की ते मृत आहे. जेव्हा पवित्र आत्म्याची शक्ती उतरते तेव्हा तो तुम्हाला पुन्हा जिवंत करतो. तुम्ही हरवलेला आनंद पुन्हा मिळवू शकता. घरातला हरवलेला आनंद पुन्हा येईल. हरवलेले आशीर्वाद पुन्हा मिळतील. तुम्ही म्हणाल मला वाटलं होतं की ते संपलंय, पण ते पुन्हा जिवंत झालं आहे. प्रभू आपला आत्मा पाठवतो आणि आपल्याला पुन्हा जिवंत करतो. रोमन्स 8:11 मध्ये म्हटलं आहे, देवाचा आत्मा आपल्या नश्वर शरीरांना जीवन देईल. माझ्या ओळखीचा एका कुटुंबातील एक भाऊ आजारी पडला कारण त्याचे यकृत खराब झाले होते. त्याचे यकृत पूर्णपणे निकामी झाले होते. एवढंच. डॉक्टरांनी सांगितलं की आता काहीच करता येणार नाही. तो इतके दिवस रुग्णालयात होता. तो शेवटच्या क्षणांपर्यंत पोहोचला होता. तुम्ही तुमच्या नातेवाईकांना बोलवून त्याला भेटायला सांगू शकता असं डॉक्टरांनी सांगितलं. त्याचे नातेवाईक आले आणि त्याला भेटून गेले. तो अगदी कधीही दुसऱ्या दिवशी सुद्धा मरेल अशा अवस्थेत होता. तो शेवटच्या टप्प्यावर पोहोचला होता. तो ना बोलू शकत होता, ना श्वास घेऊ शकत होता. त्याला फक्त रुग्णालयात ठेवले होते. मग त्याच्या पत्नीला एक श्लोक आठवला, देवाचा आत्मा आपल्या मरते शरीरांना जीवन देईल. त्याच्याकडे आपल्याला पुन्हा जिवंत करण्याची शक्ती आहे. म्हणून तिने त्या श्लोकाला धरून संपूर्ण रात्र प्रार्थना केली. तिचा नवरा आयसीयू मध्ये जीवनासाठी झुंजत होता. तिने त्या श्लोकावर हात ठेवून प्रार्थना केली, देवाचा आत्मा हाच पुन्हा जिवंत करतो. देवाचा आत्मा माझ्या नवऱ्यावर उतरू दे. माझ्या नवऱ्याचं शरीर त्याने पुन्हा जिवंत करावं, त्याचं यकृत पुन्हा जिवंत करावं. मी यावर विश्वास ठेवते. ती आपला विश्वास सतत कबूल करत होती आणि प्रार्थना करत होती. मी आयसीयू मध्ये जाऊ शकत नाही, पण देवाचा आत्मा जाऊ शकतो. पवित्र आत्म्याची शक्ती खाली उतरू दे. तिने संपूर्ण रात्र प्रार्थना केली. सकाळी डॉक्टर आले तेव्हा त्याने डोळे उघडले आणि बोलायला सुरुवात केली. त्याच्या शरीरात मोठा बदल झाला होता. डॉक्टर आश्चर्यचकित झाले. आम्हाला वाटलं होतं तो मरेल, पण आता तो बोलायला लागला आहे. जेव्हा त्यांनी तपासलं की काय झालं तेव्हा यकृत पुन्हा नवीन झालं होतं. मृत यकृताला पुन्हा जीव मिळाला होता. हे कसं शक्य आहे? फक्त त्याची पत्नीच हे जाणते. ती या वचनाला धरून प्रार्थना करत होती. पवित्र आत्म्यात मरणाऱ्या शरीराला जीवन देण्याची शक्ती आहे. मी माझा आत्मा तुझ्यात टाकीन आणि तू जगशील. तुझ्या आयुष्यातील कोणत्या क्षेत्रात तुला पवित्र आत्म्याची शक्ती हवी आहे? कदाचित तुझ्या शरीरातील काही भाग जसे की तुझे मूत्रपिंड, हृदय, फुफ्फुसे किंवा गर्भाशय मृत असू शकतात. प्रभू तुझा पवित्र आत्मा माझ्यात पाठव आणि मला पुन्हा जिवंत कर. अशा प्रकारे प्रार्थना कर आणि बघ, एक चमत्कार घडेल. पवित्र आत्म्याची शक्ती तुझ्या मुलांसाठी, पतीसाठी किंवा पत्नीसाठीही लागू शकते. एक जिवंत करणारी शक्ती. जर तू विश्वासाने प्रार्थना केलीस तर त्यांचे मृत जीवन नवीन होईल. ते पुन्हा जिवंत होईल. तुझ्या आयुष्यात एक चमत्कार घडेल. फक्त विश्वास ठेव. तुझ्यातल्या कोणत्या गोष्टीला प्रभूने पुन्हा जिवंत करावं असं तुला वाटतंय? फक्त विश्वास ठेव आणि प्रार्थना कर. पवित्र आत्म्याची शक्ती तुझ्यावर येईल. जिवंत करणाऱ्या पवित्र आत्म्याचे आभार. ही मुलगी, हा मुलगा पुन्हा जिवंत होण्यासाठी प्रार्थना करत आहे. तू वचन दिलं आहेस की आम्ही जगू. तुझा आत्मा त्यांच्यात टाक. त्यांच्या शरीरातील जे अवयव प्रभावित आणि मृत झाले आहेत ते येशूच्या नावाने जिवंत होऊ दे. ते पुन्हा जिवंत होऊ दे. त्यांच्या आयुष्यातील, कुटुंबातील, व्यवसायातील, कामातील आणि सेवेतलं सर्व मृत परिस्थिती बदली देत. त्या पुन्हा जिवंत होऊ देत. तुझा आत्मा आत्ताच पाठव. येशूच्या नावाने. आमेन. आमेन.
जीसस रिडीम्ड मराठी ह्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल चिन्हावरही क्लिक करा. दररोजच्या नवीन कार्यक्रमांची माहिती मिळवा.